11 जून अधिक मासातील परमा एकादशी तुमचे भाग्य बदलू शकते. पण अनेक लोक नकळत अशी एक चूक करतात ज्यामुळे एकादशीचे पुण्य कमी होते. विशेष म्हणजे उपवास नाही केला तरी चालेल, पण ही चूक करणे टाळा. अत्यंत महत्त्वाचे आहे, अधिक मासात आलेली ही दुर्मिळ परमा एकादशी तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भगवान विष्णूंची कृपा आणू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, अधिक मासात येणारी परमा एकादशी अत्यंत पुण्यदायी मानली जाते. शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णूंचे नामस्मरण, पूजा, जप आणि दान केल्यास अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात आणि जीवनातील अडथळे दूर होतात. अधिक मास स्वतः भगवान विष्णूंना समर्पित असल्याने या काळातील परमा एकादशीचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. कारण हा अधिकचा मास सुरू आहे आणि अधिकच्या महिन्यामध्ये केलेल्या पुण्याचे फळ हे 100 पटींनी मिळत असते आणि या अशीच पुण्यदायी अशी परमा एकादशी ही आलेली आहे. जर तुम्हाला काही कारणांमुळे उपवास नाही करता आला तरी पण ही चूक करू नका. अनेकांना आरोग्याच्या कारणामुळे, वयामुळे किंवा कामाच्या स्वरूपामुळे उपवास करणे शक्य होत नाही. कारण आता खूप लोकांना आरोग्याच्या सवयी आहे. सकाळी, दुपारी, संध्याकाळी गोळी असते, त्यामुळे त्यांना उपवास करणे शक्य होत नाही. धर्मशास्त्रानुसार अशा परिस्थितीत उपवास न केल्यास कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही. परंतु एक गोष्ट चुकूनही करू नका. ती म्हणजे परमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे नामस्मरण न करणे. फक्त अन्नाचा त्याग म्हणजे एकादशी नाही. मन, वाणी आणि कर्माने भगवान विष्णूंचे नामस्मरण करणे हेच खरे एकादशीचे व्रत आहे. दिवसभरात किमान 11 वेळा तरी ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप अवश्य करा. आपल्या घरामध्ये पांडुरंगाची मूर्ती असेल, त्या मूर्तीचा अभिषेक करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हा मंत्र जरी तुम्ही जपला तरी चालेल. मंडळी, आपल्याला परमा एकादशीला काय करायचं आहे तर परमा एकादशीला आपल्याला सकाळी स्नान करून आपले देवघर स्वच्छ करायचे आहे. आपल्या घरातील भगवान विष्णूंची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, त्याला आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक हा साध्या पाण्यानेच करायचा आहे. जर तुम्हाला पंचामृताने करणे शक्य असेल तर तुम्ही पंचामृताने करा, नाहीतर साध्या पाण्याने करा. भगवान विष्णूंना आवडणारं असं तुळशीपत्र आहे, ते अर्पण करा. तुळशीपत्र ही एकादशीच्या दिवशी तोडता येत नाही, म्हणून ते आदल्याच दिवशी तोडून ठेवा. भगवान विष्णू आणि पांडुरंगाला तुळशीपत्र अर्पण करा. पांडुरंगाला तुळशीच्या मंजुळेंचा हार जरी केला तरी चालते. भगवान श्री हरी विष्णूंना पिवळी फुले अर्पण करा. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम किंवा गीतेचा एक अध्याय नक्की वाचा. जर तुम्हाला वाचण्यासाठी वेळ नसेल तर घरात विष्णू सहस्त्रनाम लावून द्या. त्याचे नामच तुमच्या कानावर पडते, ते सुद्धा चांगले आहे. पण तुम्ही आवर्जून त्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम किंवा गीतेचा एक अध्याय वाचा किंवा ऐका. जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही अन्नदान करू शकता. संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आपल्याला देवघराजवळ आणि तुळशीजवळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर ओम नमो भगवते वासुदेवायचे 108 वेळा मंत्र जाप करा. आणि 11 जून परमा एकादशीला तुम्हाला या गोष्टी टाळायच्या आहे. वादविवाद आणि राग, खोटे बोलणे, कोणाचाही अपमान करणे, विनाकारण कोणाचाही अपमान करणे, तामसिक विचार, व्यसनांचे सेवन हे तुम्हाला टाळायचे आहे. जर तुम्ही त्या दिवशी उपवास करत नसेल तर सात्विक असा आहार घ्या. तामसिक आहाराचं सेवन करू नका. सात्विक अन्नच खा. जर घरामध्ये आर्थिक अडचणी असतील, कौटुंबिक समस्या किंवा मानसिक तणाव असेल तर परमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसमोर तुपाचा दिवा लावून 108 वेळा ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा या मंत्राचा जप करा. अनेक भक्तांचा अनुभव आहे की या उपायामुळे सकारात्मक बदल जाणवू लागतात. मंडळी, तुम्हाला उपवास नाही करता आला तरी निराश होऊ नका. श्रद्धा, भक्ती आणि भगवान विष्णूंचे स्मरण यालाच सर्वाधिक महत्त्व आहे. 11 जूनच्या या दुर्मिळ परमा एकादशीचा लाभ अवश्य घ्या. कारण एकादशी हे श्रेष्ठ असे व्रत आहे आणि या एकादशी अधिक मासातील ही एकादशी आहे. हा योग नेहमी येत नाही. असा दुर्मिळ असा हा योग दर 3 वर्षांनीच येतो. म्हणून ही संधी चुकवू नका. तुमच्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही जप, दान करा. विष्णू सहस्त्रनामाचे वाचन करा. भगवद्गीतेचे वाचन करा आणि 11 जूनच्या या दुर्मिळ परमा एकादशीचा लाभ अवश्य घ्या आणि हा संदेश आपल्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवा. जय श्री विष्णू.